समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि वादग्रस्त विधान हे समीकरणच झालंय। सध्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण आहे। विठुरायाच्या पंढरीकडे वारकरी प्रस्थान करतायत, पण याच वारीवरून अबू आझमींनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। वारी आणि नमाज पठणाचं कनेक्शन जोडत अबू आझमींनी केलेल्या विधानावरून सध्या जोरदार टीका होतीये। पाहूया याचाच सविस्तर आढावा घेणारा खास रिपोर्ट। कधी औरंगजेबाचं कौतुक, मैं समझता हूँ कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के ज़माने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफगानिस्तान और बर्मा तक थी। हमारा उस ज़माने में हमारा जो जीडीपी था ना 24% था। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था। तो मैं क्या कहूँ, गलत कहूँ क्या इसको? तर कधी वारकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान। तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। सपाचे आमदार अबू आझमींची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे। सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमींनी वारीची तुलना नमाज पठणाशी केली आहे। वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात, तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही, मात्र मुसलमानांनी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रार केली जाते, असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमींनी केलंय आणि नवा वाद निर्माण झालाय। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है, लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन कुछ मस्जिदों में, हर मस्जिद में भी नहीं, बाहर 5-10 मिनट के लिए नमाज पढ़ने आते हैं। लेकिन उसके लिए यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। अबू आझमींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे। मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही। राहुल फडणवीसांच्या टीकेला अबू आझमींनी आता प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस साहब, मैंने कौन सी गलत बात किया? मैंने ये कहा कि मैं जब गणपति होगी, कोई आपकी पूजा होगी, तो मैं वहां पर शरबत पिलाने को तैयार हूँ। जब मंदिर भर जाती है ना, तो हमारे हिंदू भाई बाहर भी खड़े होकर पूजा करते हैं। हमारी मस्जिद भर जाए ना, तो जरा आपके लोगों से कहिए, जो लोग कहते हैं कि बाहर नहीं पढ़ने देंगे, उधमबाजी करते हैं, कहते हैं कि पासवर्ड कैंसिल कर देंगे, लाइसेंस कैंसिल कर देंगे, भाई हमको जीने का हक दीजिए ना। तर खासदार नरेश म्हस्केंनीही अबू आझमींवर टीकास्त्र डागलंय। देशद्रोह, देशाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा लोकांचा मतदानाचा हक्क तर काढलाच पाहिजे आणि त्यांना निवडणुकीला उभंही राहता कामा नये, अशा पद्धतीचा नियम करण्याची गरज आहे। त्यामुळे अशा सडक्या मेंदूच्या लोकांना लीडरशिप करण्याची जी काही संधी मिळते ती मिळणार नाही आणि समाजामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करून दंगली घडवण्याचे जे प्रयत्न करतायत त्यांना घरी बसावे लागेल। यावर वारकऱ्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे। जगभरात महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलेली आपली वारी आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे। सगळे वारकरी स्वयंशिस्तीनं या वारीमध्ये चालत असतात, पण या वारीला ट्रॅफिक जॅम सारखं हा अबू आझमी नालायक माणूस संबोधतोय। या हिरव्या सापाला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये। ते जे टीका करतात त्यांच्याकडे ज्ञानाचा विचारही नाही, काय अज्ञान म्हणून ते टीका करत असतात। त्यांना ज्या वेळेला या वाटेवरचं ज्ञान, या वाटेवरचं आनंद, प्रेम कळेल, त्यावेळेला ते टीका करायचं थांबतील। वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। फक्त हिंदू धार्मिक भाविकच नाही, तर मुस्लिम बांधवांकडूनही वारीचं स्वागत केलं जातं। वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली जाते, पण अशा वेळी लोकप्रतिनिधींकडूनच समाजात तेढ निर्माण करणारी विधानं होत असतील तर हे भीषण आहे। त्यामुळे अशा राजकारण्यांचं डोकं ठिकाणावर आहे का, असाच प्रश्न पडतोय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।